पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता आणि त्यातच अखेरकार आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत। शेतकऱ्यांची देखील मागणी होती की या ठिकाणी अतिवृष्टी पावसामुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले असल्यामुळे आमच्या खात्यावरती काही ना काही या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये यावी आणि त्यानुसार राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असून आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या आगामी म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही योजनांचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि आता हप्ता वितरणाची तारीख वेळ देखील जाहीर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील 21वा हप्ता म्हणजेच की या दोन्ही योजनांचे एकूण 4000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, आज हप्ता येणार की उद्या हप्ता येणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना आता 2 कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत आणि ही 2 कामे कोणती करायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा लवकर जाहीर करण्यामध्ये आला असून आतापर्यंत देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे पैसे हे पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून ज्या भागातील शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांना काही ना काही या ठिकाणी मदतीचा हातभार लागावा याकरिता सरकारच्या माध्यमातून यावेळेस लवकर हप्ता देण्याचा निर्णय जाहीर झाला असून आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 4000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये हे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या लाभाकरिता सरकारने शेतकऱ्यांना कोणती 2 कामे करायचे या ठिकाणी सांगितले आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता खुश खबर, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती
4,000 रुपये जमा होणार, अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। राज्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता 4,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 योजनांचे पैसे वितरित करण्यामध्ये येणार आहेत, म्हणजेच की नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना। अशा पद्धतीने या 2 योजनांचे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे। शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे आगामी हप्ते म्हणजेच की अनुक्रमे 21वा हप्ता आणि 8वा हप्ता हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता वितरित करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे। या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यामध्ये प्रतिवर्षी 6,000 रुपये त्यांच्या आधार आणि DBT संलग्न सक्रिय बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत। आतापर्यंत PM किसान योजनेचे 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये येत आहे। PM किसान योजनेच्या 14व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यामध्ये आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा देण्यामध्ये येत असून आतापर्यंत नमो शेतकरी योजनेची 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे जमा करण्यामध्ये आली आहेत आणि आता 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, हप्त्याच्या लाभाकरिता राज्यातील भूमी अभिलेखन नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यामध्ये येत असून फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता एकूण 4,000 रुपयांच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायची या ठिकाणी सांगितली आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांच्या लाभाकरिता आणि PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांच्या लाभाकरिता म्हणजेच की एकूण 4,000 रुपयांच्या हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे या ठिकाणी सरकारने सांगितले आहे। आता कोणते कामे करायचे ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत। त्यासाठी आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। DBTच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन्ही हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि पैसे जमा झाले की पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येणार आहे आणि मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। मात्र आता सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना साधारणतः या ठिकाणी 2 ते 3 कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। आता यामधलं एक पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर सर्व शेतकऱ्यांना KYC करावी लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल किंवा PM किसान योजनेचा हप्ता असेल, या हप्त्यांच्या लाभाकरिता KYC करणे अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे आता PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभाकरिता आता सर्वच शेतकऱ्यांना KYC करावे लागणार आहे। जर तुम्ही अद्याप देखील KYC केली नसेल तर तुम्हाला KYC या ठिकाणी करावी लागणार आहे।
कारण की जे शेतकरी ई-KYC करतील अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर सरकारच्या माध्यमातून दुसरं महत्त्वाचं काम करण्याचं या ठिकाणी सांगितलं आहे, ते म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री तुम्हाला करावं लागणार आहे। कारण की PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। कोणतं काम करावं लागणार आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे। जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अशा पद्धतीने पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर ई-KYC करा आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आणि त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर ID काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की आता प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभाकरिता सरकारने फार्मर ID अनिवार्य केले असून ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर ID काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर ID काढून घेण्याचे देखील सरकारने या ठिकाणी आव्हान केले आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांना 2 ते 3 कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। जर तुम्ही यापैकी सर्वच कामे केली असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून DBTची प्रक्रिया जशी सुरू होईल तसे लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता बघा नेमका नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला। अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। सरकार दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करणार अशा शेतकऱ्यांना आशा होती, मात्र प्रत्यक्षामध्ये अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले नाहीत। आता नेमका हप्ता कधी मिळणार तर बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा जाहीर करण्यामध्ये आला असून देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा वेळेच्या आधी म्हणजेच की लवकर जमा करण्यामध्ये आला आहे। आणि याचं कारण कोणतं आहे तर ज्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा लवकर जमा करण्यामध्ये आला आहे। आणि त्यातच आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहे। आणि याच हप्त्यासोबत राज्य सरकारचा देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। जर 1 नोव्हेंबर या दिवशी हप्ता जमा झाला नाही तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी हप्ता जमा होईल। म्हणजेच की पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। मात्र या ठिकाणी आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देखील 1 नोव्हेंबर ही तारीख या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेली आहे। अशा पद्धतीने आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केले नसेल अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। साधारणतः 1 तारखेनंतर किंवा 1 तारखेला हप्ता जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।